टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे भरलेली मिरची, मसाला मिरची, जी वाळवणाची मिरची सुद्धा त्याला म्हणतात, बरेच जण दही मिरची किंवा लिंबू मिरची सुद्धा याला म्हणतात। तर ही जी मिरची आहे, सांडगी मिरची सुद्धा याला म्हणतात। तर ही मिरची जी आहे त्यात भरपूर असा मसाला आहे। अगदी छान एक मिरची तळून घेतली आणि त्यावर थोडंसं तेल घेतलं तर आपण भाजी सुद्धा आपल्याला लागणार नाही, इतकी टेस्टी ही मिरची लागते। आणि तुम्ही बघितलंच की मसाला अगदी छान भरलेला आहे, कुठेही तो मसाला इकडे तिकडे झालेला नाही आहे, मिरचीतच तो मसाला राहतो आणि खूप छान टेस्टी अशी ही मिरची बनते। आता मी जी मिरची तुम्ही बघितली आहे व्हिडिओमध्ये ती घेतली आहे, ती म्हणजे थोडी फिक्की मिरची आहे। तुम्ही तिखट तुम्हाला हवी असल्यास तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता, मिरची कुठलीही वापरा तुम्ही। तिखट हवी असल्यास तिखट वापरा, फिक्की हवी असल्यास फिक्की वापरा। तर लिंबूसुद्धा लागणार आहेत आपल्याला, तर 5 ते 6 लिंबू घेणार आहोत आपण। आणि आता हा मसाला तुम्हाला एक एक करून मी क्वांटिटी सांगत जाणार आहे। तर सुरुवातीला आपण घेतलेले आहे ते म्हणजे 2 टेबलस्पून जिरं, आणि अगदी कमी भाजायचं आपल्याला, मॉइश्चर त्याचं फक्त उडून गेलं पाहिजे इतपत आपल्याला भाजायचं आहे। तर ही जी मसाला मिरची आहे ही खूप टेस्टी बनते, आणि एरवी जी मिरची करत असतो आपण दही मिरची त्यापेक्षा ही जरा वेगळी आणि छान लागते। आणि आता अगदी 1 मिनिटात आपण जिरं भाजून घेतलं आहे, तेवढंच आपण घेतलेली आहे सोप, 2 टेबलस्पून सोप घेतलेली आहे, आणि ती सुद्धा आपण हलकीशी भाजून घेणार आहोत, खूप जास्त नाही। आणि सोप भाजून झाल्यावर आपण अगदी थोडेसे मेथी दाणे भाजून घेणार आहोत। आता मेथी दाणे किती घ्यायचे, तर आपण 1 चहाचा चम्मच जो असतो तेवढ्याभर आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत। आणि हे मेथी दाणे सुद्धा हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि मेथी दाणे भाजून झाल्यावर यात जास्त क्वांटिटीमध्ये असते ती म्हणजे मोहरी। तर आता इथे मोहरी घेतलेली आहे आपण 3 टेबलस्पून, मोहरी आपल्याला 3 टेबलस्पून लागणार आहे, ती सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। आणि मोहरी भाजून झाल्यावर आपण घेणार आहोत धणे। तर धणे आपण थोडे जास्त घेणार आहोत, तर ही धणे जे आहेत ते 4 टेबलस्पून आहेत, आणि हे आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि हे सुद्धा आपण भाजून घेतले आहे। तुमचा खूप जास्त वेळ न घालवता मी फटाफट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण याची देठेसुद्धा काढून घेतली आहे, स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेल्या आहेत, आणि पुसून कोरड्या सुद्धा केलेल्या आहेत। आणि मधोमध आपल्याला एक काप याला द्यायचा आहे, पाठीमागून कापायची नाही आहे, फक्त आपल्याला याचा मधला भाग कापायचा आहे। आणि बॅक साईडला आपल्याला याला कट लागू द्यायचा नाही, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो छान यात व्यवस्थित भरला जाईल। आणि आपला मसालासुद्धा मिरच्या कापेपर्यंत छान थंड झालेला आहे। आणि आता हा मसाला आपण बारीक करून घेणार आहोत, आणि यात आणखीन कुठले मसाले टाकायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता हा जो भाजलेला मसाला आहे हा तर आपला झाला आहे। तर मग तुम्हाला दाखवलं होतं मी की तिखट आणि हळद आणि मीठ हे 3 प्रकार घेतले आहे। तर तिखट यासाठी मी इथे घेतलं आहे की माझी जी मिरची आहे ती फार तिखट नाही आहे, त्यासाठी मी थोडंसं तिखट यात घेतलं आहे, ते घेतलं आहे 2 टेबलस्पून। आणि 1/2 टेबलस्पून मी इथे हळद घेतला आहे, आणि 3 टेबलस्पून मी घेतलेलं आहे ते म्हणजे मीठ। आता मिठाचा रंग तुम्हाला वेगळा दिसत असेल, कारण मीठ जे आहे ते आम्ही सैंधव मीठ वापरतो जेवणात, त्यामुळे हे सैंधव मीठ आहे, तुम्ही साधं मीठ सुद्धा घेऊ शकता। आणि हे जे मीठ आहे आणि हे तिखट आणि हळद आणि आपला जो मसाला आहे तो आता आपण सगळा वाटून घेतलेला आहे, आणि छान असा खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसर सुद्धा नाही, अशा पद्धतीत हे जे मसाला आहे तो वाटून घेतलेला आहे। आणि आता मी लिंबूसुद्धा कापून ठेवले आहेत, जे तुम्हाला लिंबू मी दाखवले होते, 6 ते 7 लिंबांचा रस आपल्याला लागणार आहे। तर सर्व लिंबांचा रस आपण यात टाकून घेणार आहोत। जर का आपल्याला असं वाटलं की कमी पडतोय रस, तर रस आपण जास्त सुद्धा टाकू शकतो, कारण मसाला जो आहे तो तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने कशा पद्धतीने तो मसाला असला पाहिजे। आता बघा, चमच्यापेक्षा हाताने आपण याला मिक्स केलं तर आपल्या छान लक्षात येईल की मसाला कितपत ओला झालेला आहे। तर छान असा ओलसर मसाला, म्हणजे संपूर्ण मसाल्याला छान आपलं लिंबूचा रस लागला पाहिजे, जेणेकरून त्या मसाल्याला एक छान आंबट चव येईल। आणि जी आंबट, तिखट आणि मिठाची चव अशी सगळी मिक्स चव या आपल्या मसाल्याला असेल। आणि हा मसाला तुम्ही जर का उरला तर हा मसाला तुम्ही वाळवून बाजूला ठेवला, आणि
तोच मसाला तुम्ही मिरचीच्या लोणच्यात जर वापरला तर अतिशय उत्तम हा मसाला तयार होतो. थोडासा मला लिंबूचा रस कमी वाटला, त्यामुळे मी लिंबूचा रस थोडा आणखीन यात घातलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊ आपण. आणि तुम्ही बघू शकता छान ओलसर झालेला आहे तो मसाला. आणि आता आपण मिरचीच्या मधोमध हा आता मसाला जो आहे तो भरणार आहोत. तर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्याला व्यवस्थित मधोमध काप दिलेला आहे मी, आणि मागच्या बाजूने काप दिलेला नाही आहे. फक्त एक कट लावायचा आहे मिरचीला, आणि अशा पद्धतीने छान मसाला हा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि तोंड थोडंसं दाबून घ्यायचं आहे. जो मधला भाग आपण चिरा पाडलेला आहे तो थोडासा पुन्हा दाबून द्यायचा, म्हणजे आपला मसाला कुठेही यातून जाणार नाही. आणि वाळल्यावर देखील मी सुरुवातीला व्हिडिओच्या दाखवलं तुम्हाला, त्या मिरचीतून मसाला बाहेर जात नाही आणि छान वाळून आपली ही मिरची जी आहे ती मस्त 3 ते 4 दिवसात उन्हात वाळवली की तयार होऊन जाते. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्या भरून घेणार आहोत. आणि आपली जी मसाला मिरची आहे ती जवळपास आपण असं म्हणू शकतो की वाळवण्यासाठी रेडी झालेली आहे. तर ही जी मिरची आहे ही 2 ते 3 दिवस आता आपण उन्हात वाळवून घेऊया, आणि त्यानंतर ती कशी बनते ते सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही की ती मिरची कशा पद्धतीने तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही, मसाला कुठेही बाहेर गेलेला नाही आहे, आणि बघा हा मसाला इतका छान यात फिट होऊन जातो की तो पडत सुद्धा नाही. तर चवीला अतिशय उत्तम लागणारी ही मसाला मिरची रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ आवडल्यास नक्की करून बघा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.